नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 वर चर्चा करतोय। एक पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे, त्यामधला मित्रांनो 10वा इम्पॉर्टंट महत्त्वाचा प्रश्न आपण बघतोय। 10वा प्रश्न म्हणजे ज्यामध्ये आपण क्रेमरच्या पद्धतीने कशा प्रकारे गणित सोडू शकतो, कशा प्रकारे समीकरण सोडू शकतो यावर चर्चा करायची आणि बरेचसे काही क्वेश्चन्स जे आज आपल्याला बघायचे आहेत। मागच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे, जवळपास 1 ते 9 पर्यंतचे इम्पॉर्टंट प्रश्न बघितलेले आहेत। ही इम्पॉर्टंट प्रश्नांची सिरीज चालू आहे, तुम्हाला माहितच आहे। तर त्यामधलं हे 10वा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये क्रेमरच्या पद्धतीने खालील समीकरण आपल्याला सोडवायचे आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती मी दोन गणित घेतलेले आहेत, दोनपैकी एक तुम्हाला सोडून देतो, एक तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। बघा या ठिकाणी आपल्याकडे समीकरण आहे 5x। बघा हे पहिलं जे समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 11, हे समीकरण नंबर 1 आहे। आणि दुसरं आहे 2x अधिक 4y बरोबर -10, हे दुसरं समीकरण आहे। ओके, इथे -11 आहेत आणि खाली -10 आहेत। आता ही दोन समीकरण जर का मला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे असेल तर मी काय करणार, कशी सोडवणार, तर ते आपण बघूयात। बघा मित्रांनो, एक साधी सोपी एक ट्रिक आहे, 12 32 13 ची एक ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची। 12 32 13 म्हणजे काय बाबा, 12 32 आणि 13। बघा डी काढताना 12 घ्यायचं, dx काढताना 32 घ्यायचं आणि dy काढताना 13 घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं। आता 12 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम। आता या ठिकाणी बघा, पहिलं मला डी काढताना 12 घ्यायचंय, 12 म्हणजे पहिला कॉलम। आता या ठिकाणी एक लक्षात घ्या बरं का, या ठिकाणी एक लक्षात घ्या, हा आपला समजा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम म्हणजे स्तंभ। ओके, आता 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ। तर पहिल्या स्तंभात सहगुणक कोण आहे, 5 आणि 2 आहे, मग इथं मी लिहिणार 5 आणि 2। आणि दुसऱ्या स्तंभामध्ये 3 आणि 4। ओके, या ठिकाणी काय 12 होतं म्हणून आपण लिहिलं 5 2 3 4, एकदम साधी सोपी ट्रिक आहे। आता इथं पुढे काय करायचं माहितीये, 5 आणि 4 यांचा गुणाकार, 5 गुणिले 4 मध्ये वजाचं चिन्ह दिलं आणि 3 गुणिले 2 करा, 3 गुणिले 2 करा। ओके, बघा 5 चौक झाले 20, वजा 3 दुने झाले 6, 20तून 6 गेले झाले 14। ओके, अशा प्रकारे आपण डी ची किंमत काढली, एकदम सोपा विषय। डी नंतर मी dx काढतो, dx काढताना काय घ्यायचं, 12 आलं 32 आलं, 12 नंतर आता काय घ्यायचं, 32 घ्यायचं। 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ। अगोदर तिसरा स्तंभ घ्या ज्याच्यामध्ये -11 आणि -10 आहेत, इथं -11 -10। आणि मग दुसरा स्तंभ घ्या ज्याच्यात 3 आणि 4 आहे, 3 आणि 4 आहे। काही मुलं गडबडीमध्ये तिसरा दुसऱ्याच्या ऐवजी अगोदर दुसरा स्तंभ घेतील आणि मग तिसरा घेतील, मग ते 23 होऊन जाईल मित्रांनो। आपल्याला 23 नको, आपल्याला 32च पाहिजे। म्हणजे अगोदर तिसरा स्तंभ आणि मग दुसरा स्तंभ पाहिजे, लक्षात घ्या। तिसरा स्तंभ -11 -10 आणि दुसऱ्यात 3 4 झालं। आता तिरकस गुणाकार बघा, -11 गुणिले हे 4 बरं आहे, या दोघांचा गुणाकार, आणि -10 गुणिले आपले हे 3 यांचा गुणाकार बरं। 11 चौक 44, वजा आहे म्हणून -44, वजा झाले 10, वजा झाले अधिक, आणि 10 त्रिक 30 झाले। आता इथे बघा वजा अधिक, दोन संख्यांना भिन्न चिन्ह, कसे आहेत भिन्न, तर दोघांची होणार वजा। जर चिन्ह समान असेल तर बेरीज होते आणि चिन्ह जर का भिन्न असेल तर वजा होणार, म्हणून 44 मधून 30 गेले 14, मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह म्हणजे dx ची किंमत आली -14। आता राहिलं dy, 12 झालं 32 झालं, आता 13 घ्या। 13 क्या हाल होगा, गणित बराबर आएगा। 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ। पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला किती आहे, 5 2 आहेत, 5 आणि 2 आहेत, आणि तिसऱ्या स्तंभामध्ये -11 आणि 10 आहेत, -11 आणि -10 आहेत। ठीक आहे, आता इथे काय करणार आपण बघा, 5 गुणिले -10, 5 गुणिले -10, इथे मध्ये वजाचं चिन्ह आणि -11 गुणिले 2, -11 गुणिले 2 बरं। आता हे बाकीचं मी रफ करतो, जे काय कामाचं नाही, आपलं काम झालेलं आहे 12 32 13चं। आता बघा 5 10 50, वजा आहे म्हणून इथं -50, हे वजा झाले अधिक, आणि 11 दुने झाले आपल्याकडे 22। आता वजा अधिक वजा बाकी, 50 मधून 22 गेले, किती राहिले, 28 राहिले। मोठी संख्या 50, तिच्या अगोदर वजा चिन्ह म्हणून -28। आता 3 किमती मला मिळाल्या बरं का। डी बरोबर मला मिळालं 14 बरं का, डी ची किंमत आपल्याकडे 14 आहे, dx ची किंमत आपल्याकडे आहे -14, आणि dy ची किंमत माझ्याकडे आली -28। dy बरोबर किती, -28। या 3 किमती मला मिळाल्या बरं का, d dx dy। d ची किंमत 14, dx -14, dy -28। आता आपल्याला काय करायचे, x आणि y च्या किमती काढायच्या, मग त्यासाठी इथे लिहायचं क्रेमरच्या गुणधर्मानुसार, नियमानुसार, सूत्रानुसार। ओके, नियमानुसार एक सूत्र आपल्याकडे मिळतं, 2 सूत्र आपल्याला मिळतात। एक x ची किंमत काढायचं सूत्र dx भागिले d
बरोबर dx ची किंमत किती बाबा वजा 14. मग डी बघा इथं पण लिहिले वजा 14 भागिले डी ची किंमत किती बाबा 14. आता 14 1 14 म्हणून इथं वजा 1 आले. x बरोबर किती वजा 1. x ची किंमत मला मिळाली वजा 1 झालं. त्याचप्रमाणे आता पलीकडं x ची किंमत मिळाली. आता y ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा dy भागिले d. एकदम साधं सोपं आहे सूत्र. x ची किंमत काढताना dx भागिले d, y ची किंमत काढताना dy भागिले d. बाकी काय मोठं काम नाहीये. dy ची किंमत किती कुठे गेला dy वजा 28 आणि भागिले d कुठे गेला d किती 14. मग आता y बरोबर 14 1 14 14 2 28 वजा आहे म्हणून वजा 2. तर एकंदरीत अशा प्रकारे x बरोबर मला वजा 1 मिळालं, y बरोबर वजा 2 मिळालं. तर क्रेमरच्या पद्धतीने आपण अशा प्रकारे कुठलंही समीकरण सोडू शकतो.